big hello to all my lovely students out there. आज मी मानसी आपल्या सर्वांबरोबर इथे द टेम्पेस्ट जो आपला चॅप्टर चालला होता त्याचा लास्ट पार्ट वाचणार आहे. चॅप्टर जसं की तुम्हाला माहिती आहे आपला फिनिश होऊन चुकलाय. आज आपण लाईव्ह इंग्लिश ह्याचा जे पार्ट बाकी ते आज पाहणार आहे. तर चला विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्ट लाईव्ह इंग्लिश. सो स्टुडंट्स, ॲज यू कॅन सी इन अवर ऍक्टिव्हिटी ऑफ लाईव्ह इंग्लिश, टुरिझम इज द मेन टॉपिक. टुरिझम हा मेन टॉपिक आहे, पर्यटन. बघा आता इथे सिंधुदुर्ग, महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग नावाची जागा आहे, तुम्हाला नक्कीच माहिती असेल. अ युनिक सी फोर्ट म्हणजे समुद्रात बसलेला एक जो आहे एक असा विशेष असा फोर्ट म्हणजे किल्ला आहे. तर बघा याच्या बाबतीत काही माहिती दिली आहे की लोकेशन आहे सिंधुदुर्ग फोर्ट इज लोकेटेड ऑन द सदर्न मोस्ट एज ऑफ द महाराष्ट्र कोस्ट. हिस्ट्री दिली आहे. अ सी फोर्ट बिल्ड बाय छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी शिवाजी महाराजांनी बनवलेलं होतं. लँग्वेजेस कोणत्या आहेत? मराठी, हिंदी, इंग्लिश. बेस्ट टाइम टू विजिट विंटर म्हणजे थंडीत सगळ्यात चांगला वेळ असतो. वेअर टू स्टे राहायचं कुठे? एमटीडीसी हॉटेल हॉलिडे रिसॉर्ट. द रिसॉर्ट एट तारकर्ली हॅज 10 कॉटेजेस विथ 20 सी फेसिंग डबल बेडरूम्स अँड 1 हाऊसबोट. तर हे सगळं इथे तुम्हाला फॅसिलिटीज मिळू शकतात. व्हॉट टू सी तिथे काय बघायचं आहे? टेम्पल्स ऑफ मारुती, भवानी, छत्रपती शिवाजी यांचे मंदिर आहेत. हाऊ टू गेट देअर तिथे कसं पोहोचायचं? बाय एअर. नियरेस्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट इज छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. मुंबईचं एअरपोर्ट सगळ्यात जवळ आहे. बाय रेल जर तुम्ही रेलनी जाताय तर नियरेस्ट रेल हेड इज सिंधुदुर्ग ऑन द कोंकण रेल्वे. कोंकण रेल्वेमध्ये आहे. कांकावली अँड कुडाल आर द अदर इम्पॉर्टंट रेल्वे स्टेशन नियर बाय. हे पण याच्या जवळचे रेल्वे स्टेशन आहेत जवळ. रोडनी जात आहे तर मुंबई तारकर्ली 540 किलोमीटर दूर आहे. साइट्स नियर बाय तर जवळपासचे साइट्स काय आहेत बघायचे? सावंतवाडी, मालवण सिटी, तारकर्ली बीच, रेडी गणेश टेम्पल, विजयदुर्ग, कुंकेश्वर टेम्पल, अंबोली, हे सगळ्या जागा. तर म्हणजे जर तुम्हाला सिंधुदुर्ग जायचं तर हे सगळं माहिती असणं जरुरी आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा अशाच प्रकारे ताडोबा नॅशनल पार्क. ताडोबा नॅशनल पार्कची जर आपण गोष्ट करू का, अंधारी टायगर रिझर्व, द वाईल्ड लाईफ हेवन ऑफ विदर्भ. विदर्भ मध्ये आहे. लोकेशन काय याची? लोकेटेड ऑन द आउटस्कर्ट्स ऑफ चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. चंद्रपूर डिस्ट्रिक्टच्या बाहेरी एरियामध्ये आहे. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व इज महाराष्ट्राज ओल्डेस्ट अँड लार्जेस्ट नॅशनल पार्क. सगळ्यात जुना महाराष्ट्राचा आणि सगळ्यात मोठा अशा प्रकारचा नॅशनल पार्क आहे. लँग्वेजेस इथे कोणत्या बोलल्या जातात? मराठी, हिंदी, इंग्लिश आणि ट्रायबल म्हणजे जी जनजातीय लँग्वेज ती सुद्धा बोलली जाते. द बेस्ट सीझन टू विजिट, सगळ्यात चांगला सीझन कोणता इथे? 15 ऑक्टोबर ते 15 जून. हॉट समर्स आर द आयडियल टाइम टू व्ह्यू मॅमल्स नियर वॉटर सोर्स. आणि जर तुम्ही गरमीत तिथे जाल तर ते खूप चांगला मोसम राहील कारण की तेव्हा मॅमल्स जे आहेत ते पाण्याच्या जवळ येतात. वेअर टू स्टे तिथे काय राहायचं? एमटीडीसी जंगल रिसॉर्ट, मोहर्ली ऑफर्स सेल्फ कंटेन्ड रूम्स. तर इथे रूम्स आहेत तुम्हाला. आयडियल फॉर फॅमिलीज, फॅमिली राहू शकतात. द रूम्स आर कम्फर्टेबल अँड ऑफर अ फाईन लेक व्ह्यू. हाऊ टू गेट देअर आता तिथे काय तुम्ही पोहोचाल कसं? तर एअर बाय एअर आहे तर नियरेस्ट एअरपोर्ट इज नागपूर. नागपूरच्या जवळ आहे 205 किलोमीटर. रेलनी जात आहे तर नियरेस्ट रेल हेड इज चंद्रपूर 45 किलोमीटर चंद्रपूरच्या जवळ. रोडनी जात आहे तर चंद्रपूर ताडोबा 45 किलोमीटर्स आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस प्ले फ्रॉम चंद्रपूर टू ताडोबा. तर बसेस सुद्धा चालतात. आणि अट्रॅक्शन्स आणि काय इथे? टायगर, पॅन्थर, बायसन, स्लॉथ बियर, हायना, जॅकाल, वाईल्ड डॉग, सांबर, लेपर्ड अँड बार्किंग डिअर. तर हे सगळे जे आहे तुम्हाला तिथे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सारखे हे दिसतील तुम्हाला. साइट्स नियर बाय तर भद्रावती, मार्कंड, भामरागड आणि आनंदवन हे सगळे तुम्ही इथे जवळपास बघू शकता. तर पहा तुम्ही बघितलं की हे दोन जागेचं यांनी ताडोबा नॅशनल पार्क आणि सिंधुदुर्ग हे दोन जागेची पूर्ण माहिती दिली. तर ही जी माहिती दिली याला काय टुरिस्ट लिफलेट तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला लक्षात असेल आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये एक लिफलेट बनवला होता है ना महाबळेश्वरचा. तर त्याच्यासारखं वाटतंय नाही, ते त्याच्याच ह्याच्यावरती बनलंय. आता बघा नेक्स्ट ह्याच्यात रिलेटेड एक्सरसाइज आहे. डू यू लाईक टू ट्रॅव्हल? काय तुम्हाला ट्रॅव्हलिंग आवडते, यात्रा करणं? येस, आय लाईक टू ट्रॅव्हल. हाऊ डू यू लाईक टू ट्रॅव्हल? तुम्हाला कसं ट्रॅव्हल करणं आवडतं? जसं बाय एअर, बाय रोड, बाय रेल, कसं? तर तुम्ही लिहू शकतात आय लाईक टू ट्रॅव्हल बाय रेल किंवा आय लाईक टू ट्रॅव्हल बाय रोड. विच इज द नियरेस्ट प्लेस टू विच यू हॅव ट्रॅव्हल्ड, विच इज द फार्देस्ट. तर ह्याच्यात तर तुम्हाला स्वतःच आन्सर लिहायचं की तुमच्या सगळ्यात जवळ तुम्ही कोणची प्लेस ट्रॅव्हल केली आणि सगळ्यात दूर.
हॅव यू एव्हर ट्रॅव्हल्ड बाय एअर? आता सपोज मी इथे विचारू शकते की बाय एअर, तर तुम्ही काय म्हणाले की येस आय हॅव ट्रॅव्हल्ड बाय एअर किंवा नो आय हॅव नेव्हर ट्रॅव्हल्ड बाय एअर. ठीक आहे. मग आहे व्हॉट डू यू लाईक टू कॅरी विथ यू वेन यू ट्रॅव्हल? तुम्हाला आपल्या बरोबर काय नेणं आवडतं जेव्हा तुम्ही यात्रा करत असता? तर आय लाईक टू कॅरी बुक्स विथ मी वेन आय ट्रॅव्हल, की जेव्हा मी ट्रॅव्हल करतो तेव्हा मला बुक्स नेणं आवडतं. व्हॉट सोव्हेनियर्स डू यू लाईक टू ब्रिंग बॅक फ्रॉम युअर ट्रॅव्हल? सोव्हेनियर्स म्हणजे ज्या वस्तू असतात तिथल्या जागे विशेषच्या, तर त्या तुम्ही काय आणणं चाहाले परत. तर हे तुम्ही लिहू शकता की भाई काय मूर्ती असते, काही असते. आता बघा, ऑब्झर्व द टुरिस्ट लिफलेट्स गिव्हन ऑन पेज 114 अँड आन्सर द क्वेश्चन्स. पेज 114 जे आता आपण बघितलं त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत. हे यू हॅव टू डू दिस बाय युअर ओन. हे मी नाही सांगेन. क्वेश्चन सांगते तुम्हाला, ते समजावून देतात. विच प्लेसेस डू दीज लिफलेट्स डिस्क्राईब? तर कोणते प्लेसेस डिस्क्राईब करताय? तर दोन प्लेसेस आहेत, जसं की आता आपण जे वाचले त्या दोन्ही जागांचे नावं लिहायचे तुम्हाला. व्हॉट आर द मेन पॉइंट्स गिव्हन इन ईच लिफलेट? तर प्रत्येक लिफलेट, दोन्ही लिफलेटमध्ये एकसारख्याच हेडिंग होत्या, त्या हेडिंग्स तुम्हाला सांगायचे. द मेन पॉइंट्स गिव्हन इन ईच लिफलेट आर, असं करून मग सगळे हेडिंग्स लिहायचे. हाऊ कॅन वन रीच ताडोबा? ताडोबा वन कॅन रीच ताडोबा बाय, आता ह्याच्यानंतर तुम्ही काय लिहाल? बाय एअर, बाय बस, बाय रेल. आणि मग ते कसं आहे त्याचं पूर्ण तुम्ही लिहाल. विच इज द बेस्ट सीझन टू विजिट ताडोबा? वाय? तर ह्याच्यातही तुम्ही लिहाल की द बेस्ट सीझन टू विजिट ताडोबा इज समर्स. ठीक आहे ना. आणि वाय? कारण की तेव्हा तिथे सगळे जानवर दिसतात वगैरे. मग आहे लिस्ट टुरिझम रिलेटेड वर्ड्स, फॉर एक्झाम्पल टुरिस्ट बुकिंग एटसेट्रा. तर हे तुम्ही जे आहे आता जितकं आपण पॅराग्राफ वाचले दोघे त्यांच्यातनं टुरिस्ट रिलेटेड जितके वर्ड आहेत ते लिहायचे. मग हा सेकंड क्वेश्चन आपण केलेला आहे. थर्ड क्वेश्चन बघा, इफ यू वॉन्ट टू बिकम अ टुरिस्ट गाईड ॲट द फॉलोइंग प्लेसेस, विच लँग्वेजेस विल यू नीड टू लर्न? तर तुम्हाला जर तुम्हाला या जागी तुम्ही टुरिस्ट गाईड बनले तर तुम्हाला कोणते लँग्वेजेस आले पाहिजे? भाषा. अजंतामध्ये बनले तर हिंदी, इंग्लिश आणि मराठी. बेलगावीला बनले तर कन्नड आहे, इंग्लिश आहे. मग दिल्लीमध्ये बनले तर हिंदी, इंग्लिश हे दोन लँग्वेजेस आलेच पाहिजे. आणि अशाच प्रकारे तारकर्लीला बनले तर परत हिंदी, इंग्लिश, मराठी, कन्नड वगैरे असे आले पाहिजे. आता बघा, इमॅजिन यू आर अ टुरिस्ट गाईड ॲट सिंधुदुर्ग ताडोबा. आता इमॅजिन करा की तुम्ही टुरिस्ट गाईड आहात इथल्यापैकी या जागांवरती. राईट 2 सेंटेन्सेस ईच अबाउट द फॉलोइंग पॉइंट्स टू हेल्प फॉरेन टुरिस्ट. तर तुम्हाला प्रत्येकाबद्दल 2-2 पॉइंट्स लिहायचे आहेत. अबाउट द प्लेस, प्लेस बद्दल की हिस्ट्री, लँग्वेज स्पोकन, स्पेशल अट्रॅक्शन. फूड, फूड काय आहे, स्पेशालिटी, लोकल डेलिकेसीज, काय खाल्ले जातात, ऑप्शन्स. शॉपिंग, ऑथेंटिसिटी ऑफ लोकल आर्टिफॅक्ट्स, प्राइस, व्हेरायटी. तर हे सगळं अशा प्रकारे 2-2 सेंटेन्स लिहायचे. अशाच प्रकारे हे टुरिस्ट लिफलेटचं क्वेश्चन आहे. आता बघा, सपोज अ फॉरेनर कम्स टू विजिट युअर प्लेस. आता एक असं कल्पना करा की कोणी फॉरेनर बाहेर गावातनं कोणी आलंय तुमच्या जागेवरती जिथे तुम्ही राहता, अँड यू हॅव टू अकंपनी हिम फॉर साईट सीइंग. आणि तुम्हाला त्याला साईट सीइंग करता अकंपनी करायचं, त्याला त्याच्या बरोबर जायचंय. प्रिपेअर अ डायलॉग बिटवीन यू अँड द फॉरेनर. तर तुमच्या आणि त्या फॉरेनरच्या मध्ये एक डायलॉग असा प्रिपेअर करायचा आहे. तर हे आपण आता आज बघूया. लास्ट क्वेश्चन बघा, युजिंग द इंटरनेटचा यूज करून हे तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची अबाउट अ प्लेस यू विश टू विजिट युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. कोणतीही प्लेस जी तुम्ही जाण्याची आता त्याच्या बाबतीत या सगळ्या पॉइंट्स जे आहेत त्यातनं गोळा करा. डिस्टन्स फ्रॉम युअर प्लेस, सपोज तुम्ही कोणची जागा घेतली, सपोज जयपूर घेतला, तर जयपूरला जायचंय तुम्हाला, तर डिस्टन्स फ्रॉम युअर प्लेस. अवेलेबल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट काय आहेत, की कसे कसे जाऊ शकतात, दुरी किती आहे, अकोमोडेशन फॅसिलिटीज, ते राहायची काय व्यवस्था आहे, हिस्टॉरिकल फॅक्ट्स काय आहेत त्या जागेचे, ऐतिहासिक, क्लायमेट कसा असतो आणि फेमस साईट्स काय आहेत. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही जागा तुमच्या जवळपासची किंवा दूरची तुम्ही पाहू शकता. आता आपण आपला याचा लास्ट पार्ट बघूया. तर बघा, आता आपण हा एक डायलॉग पाहतोय जो आपल्या अनेक जे आहे एक फॉरेनर मध्ये आपल्याला त्याला अकंपनी करायचंय साईट सीइंग करता. मी आणि फॉरेनर हे असे संवाद आहे. वुड यू लाईक टू अकंपनी मी फॉर साईट सीइंग? काय तुम्ही चाहले की मी तुम्हाला अकंपनी करू, तुमचा साथ देऊ साईट सीइंग करता? फॉरेनर म्हणतो, बीइंग नेटिव्ह ऑफ दिस सिटी आय थिंक यू वुड बी ऑफ ग्रेट हेल्प टू मी. सो फ्रॉम वेअर शॅल वी स्टार्ट? तर तो म्हणतो की तुम्ही इथले राहणारे आहात, नेटिव्ह म्हणजे राहती जागा आहे तुमची, तर मला असं वाटतं की तुम्ही माझी फार मदत कराल. तर मग आपण कुठून स्टार्ट करू, कुठून सुरुवात करायची?
बेटर वी स्टार्ट फ्रॉम द प्लेस आउट ऑफ द सिटी. तर मी म्हणेन की बरं राहिलं जर आपण शहरच्या बाहेरनं स्टार्ट करायचं. वेरूळ केव्स विच इज द मेन अट्रॅक्शन ऑफ टुरिस्ट, जे की वेरूळ केव्स आहे, वेरूळच्या गुफा आहेत ज्या की टुरिस्ट लोकांचं खूप जास्त जिथे आकर्षण आहे. फॉरेनर, हाऊ मच टाइम इट टेक, किती वेळ लागेल. कॅन वी सी अनदर प्लेस ऑल्सो अलॉंग विथ इट, काय आपण त्याच्याबरोबर आणि कोणती पण जागा बघू शकतो. इट टेक्स अराउंड 4-5 hours टू सी ऑल द केव्स इन डिटेल. तर 4-5 तास लागतात जवळजवळ पूर्ण सगळे गुफा पाहायमध्ये, केव्स पाहायमध्ये. वी कॅन ऑल्सो विजिट घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पल नियर बाय. तर आपण तिथे जवळ एक ज्योतिर्लिंगचं टेम्पल आहे, मंदिर आहे, तेही बघू शकतो. ओ दॅट्स ग्रेट. सो आफ्टर लंच बेटर वी कम बॅक इन द सिटी. तर हे तर खूपच चांगलं आहे, म्हणजे की आपण लंच पर्यंत घरी परतही येऊन जाऊ शहरमध्ये. मी, येस, अँड देन इन द इव्हनिंग यू कॅन विजिट बिबिका मकबरा, रेप्लिका ऑफ ताजमहल अँड पवन चक्की विंडमिल. हो, आणि त्याच्यानंतर आपण संध्याकाळी या 2 जागी पण जाऊ शकतो, बिबिका मकबरा आणि रेप्लिका ऑफ ताजमहल, म्हणजे ताजमहलचं छोटं रूप, आणि बिबिका मकबरा जे की आहे, आणि पवन चक्की विंडमिलला म्हणतात. फॉरेनर, व्हेरी नाईस. सो व्हॉट इज लेफ्ट फॉर टुमॉरो. तर म्हणतो खूप चांगलं, मग उद्या करता काय राहिले. मग मी म्हणेन टुमॉरो वी कॅन गो टू अजंता केव्स. उद्या आपण अजंता केव्स चालू शकतो. आय हॅव हर्ड अबाउट अन एन्शियंट फोर्ट ऑल्सो. तर तो म्हणाला की मी तर एक जुन्या किल्ल्याबद्दलही ऐकलेलं आहे. मी, येस यू आर राईट. हो, तुम्ही ठीक म्हणताय. वी कॅन गो देअर डे आफ्टर टुमॉरो. तर आपण तिथे डे आफ्टर टुमॉरो, म्हणजे आपण जे परवा म्हणतो ना त्याला डे आफ्टर टुमॉरो म्हणतात इंग्लिशमध्ये. तर परवा चालू शकतो. फॉरेनर, दॅट्स ग्रेट आयडिया. यू हॅव बीन अ ग्रेट हेल्प फॉर मी. तर तो म्हणतो की तुम्ही माझ्याकरता खूप मदत केली. थँक्स अ लॉट डिअर. तर मी म्हणेन यू आर वेलकम. अशा प्रकारे एक छोटासा आपण संवाद पाहिला की कसं आपण करू शकतो. आता बघा, एक जो क्वेश्चन 4th होता की यू आर टुरिस्ट गाईड, आणि आपल्याला 2-2 सेंटेन्स लिहायचे होते काही विषयांबद्दल. तर बघा, ताडोबा बद्दल आहे, अबाउट द प्लेस. ताडोबा अंधारी रिझर्व इज द लार्जेस्ट नॅशनल पार्क इन महाराष्ट्र. हा सगळ्यात मोठा नॅशनल पार्क आहे महाराष्ट्राचा. इट इज अ टायगर रिझर्व इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. It was created in 1955. Marathi, Hindi and some tribal languages are spoken here. आता फूड बद्दल दोन आपल्याला सेंटेन्स लिहायचे त्याच्यात. तर फूड बद्दल, द लोकल क्युझिन इज द विदर्भ क्युझिन. लोकल जे क्युझिन काय आहे ते, म्हणजे क्युझिन म्हणजे की जे त्या जागची विशेष काही गोष्ट असेल खायची. व्हेज अँड नॉन व्हेज हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स नियर बाय एरिया ऑल्सो प्रोव्हाइड इंडियन अँड कॉन्टिनेंटल फूड एज वेल. तर व्हेज नॉन व्हेज आणि इंडियन कॉन्टिनेंटल सगळ्या प्रकारचं इथे जेवायचं मिळतं. शॉपिंग, शॉपिंग बद्दल आहे, द टायगर रिझर्व सोव्हेनियर्स कॅन बी ब्रॉट ऍट रिझनेबल रेट्स फ्रॉम द शॉप्स अराउंड द रिझर्व. तर टायगर रिझर्वचे जितके सोव्हेनियर्स, म्हणजे त्याच्याशी काही जे वस्तू असतात ते जवळपासच्या दुकानांमध्ये आरामाने चांगल्या रेटमध्ये मिळून जातात. आता अशाच प्रकारचं तुम्ही सिंधुदुर्गचंही जे आहे ते दिलेलं आहे, त्याचं बघून तुम्ही आपल्या मनाने लिहायचा प्रयत्न करा. तर आज आपला हा चॅप्टर इथे फिनिश झालेला आहे. नाव वी आर अबाउट टू रीच टू आवर लास्ट चॅप्टर. आपला जो आहे सिलेबसचा लास्ट चॅप्टर वरती आता आपण पोहोचून गेलो आहोत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ते सुरू करूया. तर टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.